हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती बाके परत एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आले आहे. आज आपण बघणार आहे दॅट आणि दोज हे दोन प्रोनाउन. हे प्रोनाउन आहेत, पण ते कोणते प्रोनाउन आहेत तर डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की दिस आणि दीज हे कसे यूज करायचे आहेत. त्याच्यामध्ये काय होतं, अंतर जवळचं होतं. आता जर लांबचं अंतर असेल तर काय प्रोनाउन वापरायचे आहे तर ते आहे दॅट आणि दोज. दीज आर ऑल्सो डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, दर्शक सर्वनाम जे जागा दाखवतात. आणि ह्याच्यामध्ये डिस्टन्स कसा आहे, लांबचा आहे. लांबचा इन द सेन्स जी गोष्ट आपल्या जवळ नाहीये ती लांब आहे, ती गोष्ट सांगत असताना आपण एकवचनी असेल तर दॅट हे प्रोनाउन यूज करणार आहे आणि अनेक वचन असेल तर दोज हे प्रोनाउन यूज करणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट आर दीज? दीज आर द प्रोनाउन्स. सर्वनाम आहे. कोणते सर्वनाम आहे? डेमॉन्स्ट्रेटिव्ह. डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे काय तर दर्शक सर्वनाम आहे. त्याच्यामधला दॅट हा काय आहे, सिंग्युलर प्रोनाउन आहे आणि दोज हे काय आहे, प्लुरल प्रोनाउन आहे. एकवचनी आणि हे अनेकवचनी. कशासाठी वापरतो आपण? ऑफकोर्स फॉर लिव्हिंग थिंग्स, नॉन लिव्हिंग थिंग्स, एनिमल, बर्ड, ट्री अँड रिलेटेड टू ट्री, प्लेस, जे काही आहे. म्हणजे तुम्ही कुणालाही वापरू शकता. सजीव निर्जीव असं काही नाही, सगळ्यांसाठी वापरू शकता. कंडिशन एकच आहे, एक वचन असायला पाहिजे आणि अनेक वचन असायला पाहिजे. जी गोष्ट लांब आहे ती गोष्ट सांगत असताना एक वचनीसाठी आपण दॅट आणि अनेक वचनीसाठी दोज वापरतो. जसं दॅट इज अ गर्ल, ती मुलगी आहे. ती कुठे आहे? लांब आहे. माझ्या जवळ आहे का? नाही. लांब असणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलायला गेली आहे आणि ते सांगण्यासाठी आपण वापरलेला आहे दॅट. ते जर अनेक मुली असल्यास तर दोज आर गर्ल्स, दोज आर स्टुडंट्स, दोज आर माय फ्रेंड्स, दोज आर द बुक्स विच आय रेड येस्टरडे. म्हणजे लांब असणाऱ्या गोष्टी संदर्भात बोलत असताना आपण दोज वापरलेला आहे. हे एकतरी इंडिव्हिज्युअली पण येऊ शकतात किंवा ते प्रॉपर नाउन सोबत सुद्धा येऊ शकतात. जसं दॅट वॉज अ गर्ल, ती मुलगी होती. तेच दॅट गर्ल वॉज रनिंग, ती मुलगी पळत होती. दॅट वॉज अ गर्ल मध्ये आपण दॅट नंतर डायरेक्टली हेल्पिंग वर्ब वापरलेला आहे आणि इकडच्या सेंटेन्स मध्ये दॅट गर्ल वॉज रनिंग मध्ये दॅट नंतर गर्ल प्रॉपर यूज केलेला आहे. म्हणजे तुम्ही दोन्हीही प्रकारे ह्याचा वापर करू शकता. दॅट इज अ गर्ल, ती मुलगी आहे, आणि दॅट गर्ल वॉज रनिंग, ती मुलगी पळत होती. दिस नंतर दॅट नंतर डायरेक्टली आपण हेल्पिंग वर्ब यूज केलेला आहे. म्हणजे दॅटचा वापर आपण इंडिव्हिज्युअली केलेला आहे. परत दॅट नंतर आपण गर्ल हा प्रॉपर नाउन यूज केलेला आहे. म्हणजे आपण अशाही प्रकारे सेंटेन्सेस करू शकतो. ॲट द टाइम ऑफ युजिंग टू बी फॉर्म्स वी कॅन यूज सच सेंटेन्सेस. अशा प्रकारचे वाक्य टू बी सोबत यूज करू शकतो, टू हॅव सोबत यूज करू शकत नाही. जेव्हा आपण टू हॅवचे सेंटेन्सेस करणार आहे तेव्हा या दोन्हीही प्रोनाउन समोर कंपल्सरी प्रॉपर कोणता तरी नाउन पाहिजेच, मगच ते सेंटेन्स होणार आहे. फॉर एक्झाम्पल, दॅट चेअर हॅज 4 legs, त्या खुर्चीला 4 पाय आहेत. दोज प्लेयर्स डोंट हॅव हेल्मेट, त्या प्लेयर्सकडे हेल्मेट नाही. दोज प्लेयर्स डोंट हॅव म्हणजेच हॅवचे जेव्हा आपल्याला फॉर्म यूज करायचे असतात तेव्हा कंपल्सरी प्रॉपर नाउन येणं गरजेचंच आहे. हे जेव्हा सेंटेन्सेस करत असतो, यू कॅन मेक सेंटेन्सेस ऑफ एनी बेसिक टॉपिक विथ एनी टेन्स और विथ एनी मॉडल ऑक्झिलरी वर्ब. कंडिशन अशी काहीच नाही, फक्त कंडिशन आहे एक वचन आहे का अनेक वचन आहे आणि लांब आहे एवढंच, बाकी कसलेही कंडिशन्स इथं नाहीत. सो दिस इज अ कन्सेप्ट ऑफ दॅट अँड दोज. आता जर याचे सेंटेन्सेस झाले तर ते कसे होऊ शकतात सेंटेन्स बघूया, जेणेकरून अजून थोडासा तो जो तुमचा टॉपिक आहे क्लिअर होईल. नाउ विल सी सम एक्झाम्पल्स. पहिल्यांदा आपण दॅट या प्रोनाउनचे काय करूया, एक्झाम्पल्स बघूया. दॅट म्हणजे ते, तो किंवा ती. मुलासाठी तो म्हणणार आहे आपण, मुलीसाठी ती म्हणणार आहे. बाकी जे प्लेसेस असतील, ॲनिमल्स असतील तेव्हा आपण ते यूज करू शकतो. दॅट्स अ गुड आयडिया, ती एक चांगली आयडिया आहे. दॅट रिव्हर फ्लोज स्लो, ती नदी हळू वाहते. ती नदी, ती आयडिया, तो ते आयडिया असं लिहितात. दॅट मॅन वॉज स्टेअरिंग द गर्ल, तो माणूस त्या मुलीला काय होतं
बघत होता. स्टेअर म्हणजे टक लावून बघत होता. इज दॅट युअर मोबाईल? ते तुझा मोबाईल आहे का? कॅन यू सी दॅट ओल्ड लेडी? तुला ती ओल्ड लेडी दिसते का किंवा तू तो बघू शकतोस का? शी इज माय ग्रँड. ती माझी आजी आहे. हु इन्व्हायटेड दॅट इडियट? त्या इडियटला कोणी इन्व्हाइट केलंय? यू नो आय हेट हिम. तुम्हाला माहिती आहे मी त्यातला हेट करतो किंवा तिरस्कार करतो. दॅट विलेज इज सो स्मॉल. ते गाव खूप लहान आहे. दॅट कॅन बी अ रॉंग चॉईस. ती एक रॉंग चॉईस असू शकते. आता जेव्हा आपण दॅट यूज केलेला आहे तुम्ही बघू शकता दॅट नंतर आपण डायरेक्टली हेल्पिंग वर्ब सुद्धा यूज केलेला आहे. जसं की दॅट नंतर तर मेन वर्ब यूज केलेला आहे. पण काही ठिकाणी काय केलेलं आपण प्रॉपर नाउनचा सुद्धा वापर केलेला आहे. इथं परत आपण काय केलेलं आहे डायरेक्टली यूज केलेला आहे. इथे परत प्रॉपर नाउन यूज केलेला आहे. म्हणजे इंडिव्हिज्युअली पण आपण वापर करू शकतो आणि त्याच्यासोबत प्रॉपर नाउन सुद्धा यूज केले जातात. एक व्यक्ती, एक वस्तू, एक ठिकाण जे लांब आहे त्याच्यासाठी आपण दॅट ह्या प्रोनाउनचा वापर करतो. तेच जर अनेक झाले तर कसं होणार आहे दोज. जसं एकच आयडिया होतं म्हणून दॅट इज अ गुड आयडिया झालं. पण ते जर अनेक आयडिया असेल तर दोज आर गुड आयडियाज असं झालं असतं. दॅट इज ग्रॅनीच्या ऐवजी दोज आर ग्रॅनीज झालं असतं. दॅट इज अ चॉकलेट त्याचं झालं असतं दोज आर चॉकलेट्स. म्हणजे एक वचनच्या वेळेस आपण दॅट यूज केलं आणि अनेक वचनासाठी दोज. तर वी सी सम एक्झाम्पल ऑफ दोज. दोज बॉईज वेर प्लेइंग खो खो बिफोर सम टाइम. ती मुलं थोड्या वेळापूर्वी खो खो खेळत होती. दोज बुक्स आर व्हेरी युजफुल फॉर सेल्फ डेव्हलपमेंट. सेल्फ डेव्हलपमेंटसाठी ती पुस्तकं खूप उपयोगी आहेत. दोज आर माय फेवरेट कलर्स. ते माझे आवडते रंग आहेत. ह्याच्यामध्ये बघा दोज नंतर आपण आर घेतलेला आहे डायरेक्टली म्हणजे इंडिव्हिज्युअली आपण त्याचा वापर केलेला आहे. व्हॉट डू यू थिंक अबाउट दोज क्वेश्चन्स? त्या प्रश्नांबद्दल तू काय विचार करतोस? व्हाय आर यू स्पीकिंग विथ दोज युजलेस पीपल? तू त्या युजलेस लोकांसोबत का बोलत आहेस? I bought those beautiful roses only for 500. मी ते सुंदर गुलाब फक्त 500 रुपयांना खरेदी केलं. Those carpenters worked day and night last week. मागच्या आठवड्यामध्ये ते सुतार रात्रंदिवस काम केले. ह्याच्यामध्ये तुम्ही दोज नंतर काही ठिकाणी काय बघू शकता प्रॉपर नाउन जसं बॉईज, बुक्स, क्वेश्चन्स, युजलेस पीपल, ब्युटिफुल रोजेस आणि कार्पेंटर्स हे सगळे काय घेतलेले आपण प्रॉपर नाउन घेतलेले आहेत. इवन वी कॅन यूज देम इंडिव्हिज्युअली. म्हणजे धिस दॅट जसं धिस आणि धीस कसं बघितलेलं आहे तसेच आहेत हे सुद्धा. दॅट आणि दोज फक्त धिस दॅट हे जवळ असण्यासाठी घेतलं होतं धिस आणि धीस. तसं लांब असण्यासाठी आपण घेणार आहे दॅट आणि दोज. एक वचन आहे आणि अनेक वचन आहे. लांब आहेत लिव्हिंग, नॉन लिव्हिंग सगळ्या गोष्टीसाठी आपण याचा वापर करू शकतो. दिस इज फॉर टुडे. तुम्हाला जर अजून कोणते व्हिडिओज पाहिजे असतील एका पर्टिक्युलर सब्जेक्टवर तर तुम्ही कमेंट करू शकता. आवडला असेल तुम्हाला तर लाईक करू शकता आणि ऑफकोर्स यू कॅन शेअर द लिंक विथ युअर नोन अँड अननोन पीपल जे तुमच्या जवळचे आहेत आणि त्यांना इंग्रजी शिकण्याची गरज आहे असं वाटत असेल. यू कॅन शेअर द लिंक. ते पण घरी बसता इंग्रजी शिकू शकता. थँक्यू.